नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव द्यावं या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर इथं भूमिपुत्रांकडून आंदोलन केलं जात आहे आणि त्या आंदोलनामध्ये उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर या देखील आलेल्या आहेत। ताई, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। भूमिका एकच आहे, दिबांचं नाव दिलं पाहिजे। त्या ठिकाणी बघाल आपण दिल्लीच्या दारी दिबांची वारी आलेली आहे। या वारीला आलेला आहे स्थानिक भूमिपुत्र, तो सगळे पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आलेला आहे। खऱ्या अर्थाने विमानतळाचं भूमिपूजन झालं तेव्हा माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी आपल्या जेव्हा विमान उडेल इथून त्याचं उद्घाटन होईल तेव्हा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमान दिबा पाटील साहेबांच्या नावानेच उडेल। परंतु त्या ठिकाणी डोमेस्टिक सुरू झालं, उद्घाटन झालं, आंतरराष्ट्रीय सुरू झालं, परंतु दिबा पाटील साहेबांच्या नावाचा त्यांना विसर पडलेला आहे। खऱ्या अर्थाने दिबा पाटील साहेबांच्या नावाने मत मागणारे, राजकारण करणारे, कामधंदे करणारे त्यांनी आता खरं तर मौन पाळण्यापेक्षा खरं तर आपले सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावाची मागणी करणं गरजेचं होतं। परंतु त्या ठिकाणी झोपलेल्याला त्या ठिकाणी उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, ती गोष्ट खरी आहे। त्या ठिकाणी आपण बघाल आज जंतर मंतरला गर्दी झालेली आहे, बसायला सुद्धा जागा नाही, परंतु स्वखर्चाने जो कोण गाडीने आला, त्या ठिकाणी बसने आला, कोण फ्लाईटने आला, ज्याच्या त्याच्या खर्चाने आला, स्त्री भ्रूण हत्येसारखा कायदा पारित करणारे दिबा पाटील साहेब 12.5%चा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, म्हणून त्या ठिकाणी आम्ही 4 जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी सुखा समाधानाने आनंदाने खाऊ शकतो। मुंबईत देखील तुम्ही मोर्चे काढल्याचं बघाल, म्हणजे हा संघर्ष काही काल परवाचा नाहीये। अनेक वर्षापासून भूमिपुत्र हा सगळा संघर्ष करत आहेत। आणखी किती वर्ष वाट बघावी लागणार आहे तुम्हाला? किती वर्ष संघर्ष करावा लागेल? हे बघा, आता त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या कोर्टामध्ये बॉल आहे। आम्ही लढत आहोत, हे प्रामाणिकपणे लढत आहोत, आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहोत। आता त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाचे सगळे खासदार येणार आहेत, संजय राऊत साहेब येणार आहेत, सगळेच येणार आहेत। आमची ही जी काही मागणी आहे ही प्रामाणिकपणे आहे, भूमिपुत्रांसाठी आहे, दिबा पाटील साहेबांसाठी आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, राज्य सरकारकडनं प्रस्ताव पाठवला गेलेला आहे असं वारंवार सांगितलं जातं। राज्य सरकार नाव द्यायला पॉझिटिव्ह आहे असंही बोललं जातं। केंद्र सरकार केंद्राकडनं निर्णय घेतला जात नाही हे सांगितलं जातं। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्हीकडेही एकाच पक्षाचं सरकार आहे। तुमचा आवाज त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। कधीपर्यंत केंद्र निर्णय घेणं अशी अपेक्षा आहे, वाटतं का तुम्हाला? जर नाही घेतला तर पुढची तुमची रणनीती भूमिका काय असणार? राज्यामध्ये सुद्धा त्यांचं सरकार, केंद्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार। राज्यांनी जर त्या ठिकाणी केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तर घोडं अडलंय कुठं? त्या ठिकाणी मग आपल्याला कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय का, किंवा दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचंच नाही आहे का, वेळकाढूपणा करताय का, 29ची वाट बघताय का? असे सगळे प्रश्न त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना पडलेले आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? त्या ठिकाणी सांगितलं ना बाळ्या, मग 4 जिल्हे बंद ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र नक्कीच घेईल। धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या भावनाताई घाणेकर होत्या, त्यांनी TV9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की राजकीय जोडे बाजूला ठेवून तुम्ही सगळे या लढाईमध्ये सहभागी व्हा। केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्हीकडे जर तुमचं सरकार असेल, घोडं अडलंय नेमकं कुठं, अशा पद्धतीचा प्रश्न भावना घाणेकर यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।